नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फ्लूइड मेकॅनिक्सचा पहिला टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि फ्लूइड मेकॅनिक्सचं इंट्रोडक्शन आपण या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण बघूयाच एक्झॅक्टली आपण हे मेकॅनिक्स म्हणलं की याला आपण कॅटेगराइज करतो. कसं कॅटेगराइज करतो याला? मेकॅनिक्स हे फ्लूइडचं जर मेकॅनिक्स असेल तर त्यालाच आपण म्हणतो फ्लूइड मेकॅनिक्स, त्यालाच आपण FM सुद्धा म्हणतो. आता फ्लूइड म्हणलं की याच्यामध्ये हे लिक्विडही आलं आणि गॅसही आला. आता या फ्लूइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये स्पेसिफिकली आपण लिक्विड स्टँडर्ड लिक्विड कन्सिडर करतो H2O वॉटर 4 डिग्री सेल्सिअसला, आणि स्टँडर्ड जो गॅस असतो तो आपण कन्सिडर करतो एअर, किंवा ह्याला ऑप्शनमध्ये आपण हायड्रोजन सुद्धा घेतो. मग या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये आहे काय एक्झॅक्टली? तर या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये आपला स्टडी आहे तो पहिला स्टडी आहे आयडियल फ्लुइडचा. आयडियल फ्लुइडच्या कॅरेक्टरिस्टिक्स, आयडियल फ्लुइडचं बिहेवियर. नेक्स्ट यामध्ये आपण स्टडी करतो की रिअल फ्लुइड काय असते आणि रिअल फ्लुइडच्या काय प्रॉपर्टीज असतात आणि याचं कसं इंटरॅक्शन होतं वेगवेगळ्या सॉलिड सरफेस सोबत आणि अदर फ्लुइड सोबत. नंतर आपण याला पुढे आणखी डिस्कस करतो या सब्जेक्टमध्ये की इनकम्प्रेसिबल फ्लुइड्स, जे की कंप्रेस करता येत नाहीत, ज्यांची की डेन्सिटी ही कॉन्स्टंट असते, प्रेशर चेंज झाल्यानंतर यांची डेन्सिटी चेंज होत नाही, अशा फ्लुइडचा, ह्या सगळ्या फ्लुइडचा याच्यामध्ये स्टडी असतो ह्या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. चला, हे झालं फ्लुइडचं मेकॅनिक्स. नंतर पुढे आहे आपल्याला मेकॅनिक्स आहे. जर हे सॉलिडचं मेकॅनिक्स असेल तर याच्यामध्ये हे आपल्या टाइप्स आहेत. एक्झाम्पल, सॉलिड मेकॅनिक्समध्ये आपण बघतोय प्रामुख्याने जर सॉलिड बॉडी ही जर रिजिड बॉडी असेल तर त्या मेकॅनिक्सला आपण फर्स्ट इयरचं जे मेकॅनिक्स बघितलेलं असतं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये ते आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. एक्झाम्पल ही आहे माझ्याकडची ही रिजिड बॉडी. आणि नंतर दुसरी जी बॉडी असते एक्झाम्पल त्याला आपण म्हणतो डिफॉर्मेबल बॉडी. ठीक आहे. आता यामध्ये रिजिड बॉडीलाच आपण नॉन डिफॉर्मेबल सुद्धा म्हणतो. नॉन डिफॉर्मेबल, यामध्ये डिफॉर्मेशन्स येत नाहीत. कधी? ज्यावेळेस बाहेरनं एक्सटर्नली आपण यावरती फोर्स एक्झर्ट करतो. एक्झाम्पल ही रिजिड बॉडी आहे. कुठल्या कंडिशनमध्ये जर यावरती जर मी असा फोर्स एक्झर्ट केला दोन्ही साईडनं तर याच्यामध्ये डिफॉर्मेशन येत नाही, याच्यामध्ये स्ट्रेन येत नाही, स्ट्रेस असतो, स्ट्रेन येत नाही, चेंज इन लेंथ किंवा चेंज इन डायमेन्शन्स नसतात, यामध्ये आपण कन्सिडर करत नाही या बॉडीमध्ये. त्या बॉडीला म्हणतो रिजिड बॉडी. किंवा हे जर दोन फोर्सेस मी जर इथे एक्झर्ट केले, 2-3 फोर्सेस एक्झर्ट केले तर ह्या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स चेंज होत नाही बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स अँड आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. सो या टाईपमध्ये याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो रिजिड बॉडी. आता ही जर रिजिड बॉडी जर मोशनमध्ये असेल आणि जर रेस्ट कंडिशनमध्ये असेल, ज्यावेळेस ही रिजिड बॉडी ही मोशनमध्ये असते त्याला आपण म्हणतो डायनामिक्स, आणि ज्यावेळेस ही रिजिड बॉडी ही रेस्ट कंडिशनमध्ये असते त्याला आपण म्हणतो स्टॅटिक्स. आता स्टॅटिक्स म्हणजे काय? याच्यामध्ये आपण बराचसा स्टडी केला असतो या रिजिड बॉडीचा, की यावरती आपण वेगवेगळ्या टाईपचे फोर्सेस एक्झर्ट केले असतात मेकॅनिक्स सब्जेक्टमध्ये. कोप्लेनर असेल सिस्टम, कॉन्करंट सिस्टम असेल, कोलिनियर असेल इत्यादी या टाईपमध्ये येतं. नंतर या डायनॅमिक्समध्ये बघतो आपण बॉडीला ही मोशन असते, मुवमेंट असते, काहीतरी व्हेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल. आता व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन याचं जे मेन रिझन असतं तो असतो फोर्स. बॅलन्स्ड असू शकतो फोर्स किंवा अनबॅलन्स्ड फोर्स असू शकतो. आता जर याच्यामध्ये जर आपण ह्या फोर्सेसला जर आपण कन्सिडर नाही केलं, फक्त ह्या बॉडीची जर आपण व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन जर कन्सिडर केलं तर याला आपण म्हणतो कायनेमॅटिक्स. इट इज द स्टडी ऑफ द रिजिड बॉडी व्हेन दॅट बॉडी इज इन अ मोशन विदाउट द कॉज ऑफ मोशन. म्हणजे ती बॉडी का मुव्हिंग कंडिशनमध्ये आहे, रोटेशनल मध्ये का आहे, त्याचा आपण कॉज म्हणजे कारण स्टडी करत नाहीत, आणि कारण काय असतं फोर्स, म्हणजे यामध्ये आपण फोर्स कन्सिडर करत नाही, ते आहे कायनेमॅटिक्स. आणि नंतर असतं कायनेटिक्स. कायनेटिक्स मध्ये आपण ऍडिशनली फोर्स सुद्धा कन्सिडर करतो. द कॉज ऑफ मोशन फोर्स आपण कन्सिडर करतो आणि त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टी आपण यामध्ये स्टडी करतो प्रामुख्याने. सो हे आहे आपल्यासाठीचं डायनामिक्स आणि हे आपल्यासाठीचं स्टॅटिक्स. नंतर द मेकॅनिक्स ऑफ द सॉलिड डिफॉर्मेबल बॉडी किंवा त्याला आपण इलॅस्टिक बॉडी सुद्धा म्हणतो. तर यालाच आपण एक वेगळा सब्जेक्ट आपण स्टडी करतो, ते आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. मेकॅनिक्स ऑफ द सॉलिड बॉडीज, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल किंवा स्ट्रेंथ ऑफ द डिफॉर्मेबल बॉडीज, म्हणजे याच्यामध्ये डिफॉर्मेशन असतं. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये बरेचसे अझम्पशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचसे आपण डिफॉर्मेबल किंवा इलॅस्टिक बॉडीज आपण यामध्ये स्टडी करतो. प्रामुख्याने हा जो स्टडी असतो तो असतो इलॅस्टिसिटीचा स्टडी असतो, थेरी ऑफ इलॅस्टिसिटी, आणि नंतरचा आहे थेरी ऑफ प्लास्टिसिटी.
याचा स्टडी असतो ह्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्या सब्जेक्टमध्ये. बरेचसे अझम्पशन्स याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. तर आपण डिस्कस करणार आहोत आज फ्लूइड मेकॅनिक्स. तर आपण बघूया या फ्लूइड मेकॅनिक्सचा सिलेबस. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्याला कुठला पोर्शन कुठलं कंटेंट कव्हर करायचं आहे. यामध्ये आपण बघतो की सिलेबसमध्ये फ्लूइड प्रॉपर्टीज, यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो की स्पेसिफिक मास, स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, ह्या सगळ्याच प्रॉपर्टीज आपण ह्या पहिल्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर काही एक्झाम्पलची प्रॅक्टिस, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्पलची प्रॅक्टिस असणार आहे. नंतर आहे प्रेशर अँड इट्स मेजरमेंट. यामध्ये आपण बघतो की प्रेशरचे कॉन्सेप्ट्स, त्याचे वेगवेगळे रिलेशन्स या प्रेशरचे, त्याचं युनिटचं कन्व्हर्जन आणि मेजरमेंट करण्यासाठी प्रेशर मॅनोमीटर असेल, बॅरोमीटर असेल, काही गेजेस असतील, हे कुठले आणि कसे वापरले जातात यामध्ये डिस्कस करूया आपण. आता हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रो म्हणजे वॉटर, स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशनमध्ये वॉटर असल्यानंतर ते वॉटर सोबतच्या सर्फेसवरती कुठल्या डायरेक्शनला कसे फोर्सेस एक्झर्ट करतं. ज्यावेळेस काही सर्फेसेस पाण्यामध्ये हॉरिझॉन्टल असतात, व्हर्टिकल असतात, इन्क्लाइंड असतात किंवा काही कर्व्ड सर्फेसेस असतात, तर यावरती वेगवेगळे सेंटर ऑफ प्रेशर असेल किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे काही कन्सेप्ट असेल ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. नंतर एक्झाम्पल, तीच बॉडी किंवा वेगळी जर बॉडी पाण्यामध्ये जर फ्लोट करत असेल तर त्यावरती हा इनडायरेक्ट जो फोर्स असतो तो बायॉन्सी फोर्स आणि त्याचे काही फ्लोएटेशनचे प्रिन्सिपल्स की ज्यामुळे शिप हे इझिली समुद्राच्या पाण्यावरती कॅरी करू शकतं, की त्यामध्ये आपण बघतोय हा कन्सेप्ट. नंतर आहे फ्लूइड कायनेमॅटिक्स. फ्लूइड कायनेमॅटिक्समध्ये आपण बघतो की जनरली जे फ्लूइड असेल त्याला काहीतरी मोशन असणार, वेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल, त्याचा आपण स्टडी करतो. याच्यामध्ये आपण फोर्सेसचा काही स्टडी करत नाही याच्यामध्ये. मग यामध्ये काही स्ट्रीम लाईन असतील, स्ट्रीक लाईन्स असतील, स्ट्रीम फंक्शन्स असतील, वेगवेगळे यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नंतर या फ्लूइड डायनॅमिक्समध्ये सगळंच काही फ्लूइड डायनॅमिक्स, ज्यावेळेस हे वॉटर हे मुव्हिंग कंडिशनमध्ये असतं, एखाद्या पाईपमधनं हे वॉटर फ्लो करत आहे आणि त्यावेळेस त्या वॉटरवरती ॲक्ट होणारे वेगवेगळे फोर्सेस, मग त्याचं व्हेलॉसिटी मेजरमेंट, त्याचं डिस्चार्ज मेजरमेंट वगैरे वगैरे, युलर्स इक्वेशन्स असेल, बर्नॉलीज इक्वेशन असेल, यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. फ्लो थ्रू द पाईप्समध्ये ज्याही वेळेस ह्या पाईपमधनं फ्लो होतो ह्या पर्टिक्युलर लिक्विडचा, वॉटरचा जनरली यामध्ये अंडर प्रेशर, तर त्यावेळेस की याच्यामध्ये कुठल्या टाईपचे लॉसेस असतात, मायनर लॉस असेल, मेजर लॉस असेल, मग त्यामध्ये ते लॉसेस कसे फाइंड आउट करायचे, डार्सी-विस्बॅच इक्वेशन असेल, सो यामध्ये काही चेंजेस फॉर्म्युला असेल तो आपण डिस्कस करणार आहोत. नंतर डायमेन्शनल अनालिसिसमध्ये हा सगळ्यात शेवटचा टॉपिक आपण यामध्ये कन्सिडर करूया की डायमेन्शनल अनालिसिसमध्ये काही रॅलेस थेरम असेल, बकिंगहॅम फाय थेरम असेल किंवा त्याच्यानंतरचे वेगवेगळे नंबर्स जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या महत्त्वाचे आहेत, रेनॉल्ड्स नंबर असेल, फ्रॉड नंबर असेल, युलर्स नंबर असेल, वेबर असेल, मॅक नंबर असेल, तर यामध्ये आपण त्याचे रिलेशन्स आणि त्याचं डिस्कशन यामध्ये चालणार आहे. नंतर थोडासा फोकस आपण या टॉपिकमध्ये देऊया व्हर्टेक्स मोशन, जो भोवरा तयार होतो पाण्यामध्ये, व्हर्टेक्स. मग जो जर नॅचरली तयार होत असेल तर नॅचरल व्हर्टेक्स, जो फोर्स्ड असेल, एक्झाम्पल वॉशिंग मशीनमध्ये, तर त्याला आपण फोर्स्ड व्हर्टेक्स म्हणतो. सो ती मोशन कशी असते, ती मोशन गव्हर्न कशी होते, त्याचं प्रेशर डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता आपला हा आजच्या डिस्कशनचा टॉपिक असणार आहे हा फ्लूइड प्रॉपर्टीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण बघूया. याच्यामधला पहिला टॉपिक आपला हा फ्लूइड प्रॉपर्टीज. कुठल्या प्रॉपर्टीज आहेत फ्लूइडच्या, एक्झाम्पल आता बोलल्याप्रमाणे स्पेसिफिक मास असेल, स्पेसिफिक वेट असेल, बट हे बघण्याच्याही अगोदर एक्झाम्पल एक्झॅक्टली ह्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये असतं काय, तर फ्लूइड मेकॅनिक्सचं थोडक्यात आपल्याला इंट्रोडक्शन. फ्लूइड मेकॅनिक्समध्ये असतं काय की आपण बघतो सगळं फ्लूइड बिहेवियर. फ्लूइड म्हणलं की याच्यामध्ये हे लिक्विडही आलं किंवा हे गॅसही आलं. तर आपल्यासाठीचा जो स्टडी असणार आहे, आताच बोलल्याप्रमाणे स्टँडर्ड लिक्विड घेणार आहे आपण वॉटर आणि स्टँडर्ड गॅस घेणार आहे आपण एअर किंवा हायड्रोजन. बट ह्या गॅसचं मेकॅनिक्स आपल्यासाठी नसणार आहे. जस्ट काहीच ठिकाणी त्याचं इंट्रोडक्शन असणार आहे, कारण ते कॉम्प्रेसिबल फ्लोमध्ये जातं, ते हायर स्टडीसाठी हे प्रिफर्ड आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहोत फक्त लिक्विडचा. ज्यावेळेस हे लिक्विड हे रेस्ट कंडिशनमध्ये असतं, एखाद्या पातेल्यामध्ये असेल, एखाद्या रिझर्वायरमध्ये असेल हे लिक्विड, तर ह्याचा जो स्टडी असतो त्याला आपण हायड्रोस्टॅटिक्स म्हणतो. हायड्रोस्टॅटिक्स फ्लूइड मेकॅनिक्सचा इनिशियल जो पोर्शन असणार आहे तो असणार आहे हायड्रोस्टॅटिक्स. आणि जसं की हेच लिक्विड ज्यावेळेस एखाद्या पाईपमधनं फ्लो करतं त्याला आपण म्हणतो मोशनमधलं फ्लूइड, त्याला आपण म्हणतो डायनॅमिक्स, कायनेमॅटिक्स, त्या टाईपचा स्टडी आपण पुढे बघणार आहोत यामध्ये. सो फ्लूइड मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ द सायन्स विच डील्स अबाउट द फ्लूइड and its behavior when it is in a rest condition, when it is in a moving condition, and when it is interacting with the other fluids, or when it is also interacting with the other solid surfaces. So that is the fluid mechanics.
आता फ्लूइड मेकॅनिक्समध्ये आपण प्रामुख्याने इथं पहिलेच काही क्वेश्चन्स आपण इथं एक्सपेक्ट करतो आणि क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामध्ये विचारतात की एक्झॅक्टली फ्लूइडच्या रेस्ट कंडिशनमध्ये असल्यानंतरच्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत. आता एक्झाम्पल, हा स्टडी करण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतला आहे. यामध्ये एक मी सॉलिडचा ऑब्जेक्ट किंवा सॉलिड घेतला इथे, हा जो की रेस्ट कंडिशनमध्ये आहे सॉलिड, आणि इथं हा एक फ्लूइड पार्टिकल घेतला आहे किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की इथे हे फ्लूइड आहे आणि त्यामध्ये मी हा एक इमॅजिनरी फ्लूइड एलिमेंट किंवा फ्लूइड पार्टिकल कन्सिडर करतोय. तर यामध्ये सॉलिडमध्ये खालचा सॉलिडचा सरफेस फिक्स आहे आणि वरचा फ्री आहे. एक्झाम्पल रबर. त्या रबरवरती जर आपण वरच्या साईडने जर टँजेन्शियल किंवा शियर फोर्स जर ऍक्ट केला, या टाईपमध्ये पॅरल फोर्स ऍक्ट केला, आपल्याला ऑब्झर्वेशन्स काय दिसून येतात. एक्झाम्पल, हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. जसाही फोर्स आपण एक्झर्ट केला तर ए पॉईंट आणि बी पॉईंट दोघंही पुढे शिफ्ट होतील या टाईपमध्ये. तर कशी शिफ्ट होतात. एक्झाम्पल, हा ए पॉईंट जाईल नवीन ठिकाणी ए डॅशला आणि बी पॉईंट जो जाईल तो जाईल नवीन ठिकाणी बी डॅशला. म्हणजे फ्लूइड डिसलोकेट झालाय, सॉलिड हे डिसलोकेट झालंय आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. आता यामध्ये आपण बघतो की आणखी जर फोर्स आपण अप्लाय केला, जास्तीचा अप्लाय केला, तर हे इथं गेलं, नंतर हे आणखी पुढे जाईल. म्हणजे फोर्स ऍड केल्यानंतर हा पॉईंट पुढे जातोय. म्हणजे इथं डिफॉर्मेशन भेटतंय, बट कंटिन्युअस नाही, डिसकंटिन्युअस आहे. आपण फोर्स ऍक्ट केल्यानंतरच इथं डिफॉर्मेशन आहे, फोर्स ऍक्ट केल्यानंतरच डिफॉर्मेशन आहे. आपण हा जो फोर्स ऍक्ट करतोय विदिन इलॅस्टिक लिमिट आहे. म्हणजे इथं काही ब्रेक, रप्चर किंवा इथं काही परमनंट डिफॉर्मेशन होणार नाही. आपण याची काळजी घेतो या एक्सपेरिमेंटमध्ये. सोपा एक्सपेरिमेंट आहे. मग यामध्ये आपल्याला काही ऑब्झर्वेशन्स की यामध्ये काही डिफॉर्मेशन जे आहे ते कंटिन्युअस नाही आहे, डिसकंटिन्युअस किंवा नो कंटिन्युअस डिफॉर्मेशन. देयर इज अ नो कंटिन्युअस डिफॉर्मेशन. त्याच्यामध्ये आपल्याला डिफॉर्मेशन कंटिन्युअस भेटत नाही. आणि दुसरं जे ऑब्झर्वेशन आहे, एक्झाम्पल, हा जर फोर्स काढून घेतला तर एक्झाम्पल जे काही डिफॉर्मेशन झालेलं आहे, इथं जे काही डिफॉर्मेशन झालेलं आहे ते ओरिजिनल कंडिशनला येऊन जाईल. हा रबर पार्टिकल, रबर ओरिजिनल कंडिशनला येऊन जाईल. म्हणजे आफ्टर द रिमूव्हल ऑफ द फोर्स इट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज, रिगेन्स इट्स ओरिजिनल डायमेन्शन. सो हे झाले आपले रेग्युलर माहीत असलेले ऑब्झर्वेशन्स. आपल्याला महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स तर इकडे आहेत जे की आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. एक्झाम्पल, हा फ्लूइड आहे, एक फ्लूइड एलिमेंट आपण कन्सिडर केला आणि याही मध्ये आपण असाच एक फोर्स एक्झर्ट केला, टँजेन्शियल फोर्स असा एक्झर्ट केला. इथं पॉईंट ए आहे आणि इथं पॉईंट बी आहे. तर आपल्याला असं दिसून येईल की इथं कंटिन्युअस डिफॉर्मेशन होतं. ए पॉईंट हा स्टेपनं पुढे जात नाही यासारखा. एकदा जरी थोडा फोर्स अप्लाय केला तुम्ही, छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, ए पॉईंट हा कंटिन्युअसली डिफॉर्म होईल. म्हणजे ए पॉईंट जाईल ए डॅशला, नंतर जाईल तो थोड्या वेळाने ए डबल डॅशला, आणि त्याच प्रपोर्शनमध्ये बी पॉईंट ही पुढे जाईल बी डॅश, नंतर पुढे असेल हे बी डबल डॅश या टाईपमध्ये. मग याचं कंटिन्युअस डिफॉर्मेशन आपल्याला भेटून येईल. म्हणजे पुढे काही एक्स्ट्रा फोर्स ऍड करायची गरज नाही पडणार. थोडाही फोर्स लावला की तिथं कंटिन्युअस डिस्टर्बन्स तयार होईल. सो या टाईपमध्ये असतो हा फ्लूइडचं बिहेवियर. म्हणजे याच्यामधलं आपलं पहिलं ऑब्झर्वेशन आहे की याच्यामध्ये कंटिन्युअस डिफॉर्मेशन असतं आणि हेच फ्लूइडची बेसिक आणि महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, कंटिन्युअस डिफॉर्मेशन. कारण फ्लूइडलाच आपण म्हणतो फ्लुइम मीन्स ज्यामध्ये फ्लोईंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात. सॉलिड फ्लो करू शकत नाही, गॅस किंवा लिक्विड फ्लो करू शकतं. सेकंड आहे, आता जर हा फोर्स जर मी रिमूव्ह केला तर हे फ्लूइड पार्टिकल जे पुढे गेले, जे डिस्टर्ब होऊन पुढे गेले, ते मागे येतील का, वापस येतील का, तर नाही. का? कारण त्याच्यामध्ये रिगेन होणार नाही शेप आणि साईज. डझंट रिगेन इट्स डायमेन्शन, इट्स ओरिजिनल डायमेन्शन. हे का झालं बरं एक्झॅक्टली, याचंही रिझन आहे. काय रिझन आहे याच्यामध्ये की सॉलिडमध्ये आपण बघतो जसाही फोर्स अप्लाय करतो तसंच इंटरनल रेजिस्टिंग फोर्स तयार होतो आतल्या साईडनं अपोजिट डायरेक्शनला. फोर्स अप्लाय केला, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स तो काय करणार, रिस्टोर करण्याचा प्रयत्न करणार ह्या सॉलिडला. बट यामध्ये तसा होतोय का, कारण हे दोन्ही रेस्ट कंडिशनमध्ये आहेत. सॉलिड रेस्ट कंडिशन आहे, फ्लूइड रेस्ट कंडिशनमध्ये आहे. आणि हे एक्झाम्पल आहे. तर ज्यावेळेस आपण फ्लूइडवरती फोर्स एक्झर्ट करतो ह्यामध्ये जो तयार होणारा फोर्स असतो तो ऑलमोस्ट निग्लिजिबल असतो. रेजिस्टिंग फोर्स नसतोच ऑलमोस्ट असं आपण याच्यामध्ये म्हणतो. इंटरनल स्ट्रेस तयार होत नाही ज्यावेळेस फ्लूइड हे रेस्ट कंडिशनमध्ये असतं. म्हणूनच आपण यामध्ये म्हणतो की ज्यावेळेस फ्लूइड हे रेस्ट कंडिशनमध्ये असतं त्यावेळेस त्यावरचा शिअर स्ट्रेस जो असतो 0 असतो. हा क्वेश्चन आहे, एक्झामला विचारतात हा. ज्यावेळेस फ्लूइड हे मुव्हिंग कंडिशनमध्ये असतं त्यावेळेस त्याचा शिअर स्ट्रेस एक्झिस्ट करतो, 0 नसतो. आता आपण यानंतर डिस्कस करूया काही महत्त्वाचे पॉईंट्स जे की ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड एक्झाम्समध्ये आपल्याला हे महत्त्वाचे ठरतात. हे पॉईंट्स
कुठले पॉईंट असतील हे याच्यामध्ये आपण डिफरन्शिएशन करूया. ह्या सॉलिडला एका ठिकाणी इथं लिहितोय मी सॉलिड आणि दुसऱ्या ठिकाणी इकडे लिहितो मी हे फ्लुइड. एक्झाम्पल मी कन्सिडर करतो वॉटर बऱ्याचशा केसेसमध्ये. बरं, ज्यावेळेस सॉलिड हे रेस्ट कंडिशनमध्ये असतं तर सॉलिडवरती टेन्साईल स्ट्रेस असू शकतो का, किंवा सॉलिड हे टेन्साईल स्ट्रेस बिअर करतं का? यस, सॉलिड टेन्साईल स्ट्रेस बिअर करतं. बरं, फ्लुइड करतं का बिअर हे टेन्साईल स्ट्रेस, किंवा ज्यावेळेस फ्लुइड हे रेस्ट कंडिशनमध्ये असतं त्यावेळेस यावेळी टेन्साईल स्ट्रेस असतो का? यस, असतो. सरफेस टेन्शनचा कन्सेप्ट त्याच्या नावामध्येच आहे, सरफेसवरती ऍक्ट होणारा टेन्साईल फोर्स. सरफेस टेन्शन, वरच्या फ्री लिक्विड सरफेसवरती हा टेन्साईल फोर्स असतो. टेन्साईल फोर्स मीन्स अवे फ्रॉम द पार्टिकल. म्हणजे लिक्विडमध्ये रेस्ट कंडिशनला टेन्साईल फोर्स असतो, टेन्साईल स्ट्रेसचं बिहेवियर असू असतं. नंतर याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतो का? आता फोर्स म्हणतोय मी, कधी स्ट्रेस म्हणतोय, ऑलमोस्ट सेम, फक्त पर युनिट एरिया आपल्याला घ्यावा लागतो. तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स सॉलिड बिअर करतील का, सस्टेन करतील का? यस,